को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. सर्वप्रथम मी निवडून आलेले आमचे सगळे 14 खासदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक रमेश चंदिथलाजी, विशेष या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्याकडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांनी देशभरातल्या गठबंधनाची जबाबदारी दिलेली होती, ते आमचे मोठे बंधू मुकुल वासनिकजी, आमच्या दुसऱ्या ताई, आमच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव रजनीताई, महासचिव करून टाकतो तुला आता रजनीताई पाटील, आदरणीय आमचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक सुशीलकुमार शिंदे साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड, आमचे आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, आदरणीय उपस्थित सगळी आमची आमदार, काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित सगळे अनेक जिल्ह्यातून आलेली, ज्यांनी आपल्या सगळ्या खासदारांना निवडून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केला, ते सगळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते. मी सर्वप्रथम आदरणीय मुकुलजींनी, आपले नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधींच्या आभाराचा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन करतो. आणि मी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून आणि हात उंचावून आपल्या या नेत्यांचा आभार व्यक्त करणं हे आमचं सगळ्यांची. खरं तर ज्यावेळेस निवडणुका झाल्या आणि निवडणुकीमध्ये जेव्हा रिझल्ट आले त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मीडियाच्या समोर आलो आणि त्यावेळेस सांगितलं की महाराष्ट्रातल्या तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेसला मिळाला आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा मी आभार व्यक्त करतो. आमचे नेते राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई जी पदयात्रा काढली, भारत जोडो असेल, न्याययात्रा असेल, आणि त्या माध्यमातून जी गॅरंटी 5 गॅरंटी 25 मुद्दे देऊन त्यांनी जनतेला दिली आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता डोर टू डोर, पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका या मोठ्या मोठ्या सभा घेऊन केल्या जात होत्या, पण पहिल्यांदा असं झालं की ही निवडणूक आम्ही राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी गॅरंटी आमच्या हातात दिली ती घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम काँग्रेसच्या, मग आमचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे लोक असोत, पॅरेंट काँग्रेसचे असोत किंवा सेलचे सगळे लोक असोत, या सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत हे कार्ड पोहोचवण्याचं काम केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केलं आणि राहुल गांधीजींनी जे परिश्रम केल्या अनेक वर्षात तानाशाह सरकारच्या विरोधात जे केलेलं होतं त्याचं फलित की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे यश प्राप्त झालं. आणि या माध्यमातून एक गोष्टीचा आनंद मी व्यक्त करतो, एक सक्षम विरोधी पक्ष नेतृत्व आता हे काँग्रेसच्या ताब्यात. ज्या उद्देशाने आपण ही निवडणूक लढलेली होती की देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं हा आमचा पहिला मुद्दा होता. आणि आता खरं तर आपण सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आज देशाचं संविधान आणि लोकशाही जी तानाशाह प्रवृत्तीच्यामुळे संपुष्टात येण्याचं काम जे सुरू झालेलं होतं त्याला थांबवण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून आमच्या सगळ्या खासदारांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. कारण की आता
मागच्या काळामध्ये 400 पार अशी जी भूमिका होती तर त्याच्यात कामच संपलं असतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जो कोल या ठिकाणी दिला त्याच्यामध्ये मी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी या गोष्टीला मान्य केलं पाहिजे की मग सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकजूट होऊन महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं झालं आणि लोकांनी निवडणूक हातात आमचे राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब कारण की आपल्याला आपल्या मतविभाजनाचं काम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात झालं 2014-2019 हा काळ आपण पाहिला तर या काळामध्ये मतविभाजनाच्या आधारावर बीजेपी निवडून आली पण यावेळेस आमचे इम्रान प्रतापगडी असतील आदरणीय आमचे चंद्रकांत हंडोरे साहेब असतील यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येकापर्यंत जाऊन सांगितलं की आज आमचे नसीमबाई असतील यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या मताला काँग्रेसच्या बाजूने आणण्याचा जो प्रयत्न केला त्याचं निश्चितपणे फलित या ठिकाणी झालेलं आहे हे तुम्हाला मला मान्य करावं लागेल आमचे नितीन राऊत असतील सगळे असे नेते होते की ज्यांनी प्रत्येक फील्डवर त्या पद्धतीनं आपलं आपलं काम केलेलं आहे आणि म्हणून हा सामूहिक विजयाचा हा उत्सव आहे हा काही कुठे एका व्यक्तीचा नाही पण याला सगळ्यात कारणीभूत ठरले असतील तर राहुल गांधी ठरले राहुल गांधींनी त्या तानाशा सरकारच्या विरोधात लोकांमध्ये त्या पद्धतीचं वादळ निर्माण केलं नसतं तर आपल्याला हे यश प्राप्त करता आलं नसतं हे मला सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त न बोलता आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे आणि काँग्रेसनी पहिली भूमिका त्या ठिकाणी घेतली की 6ही कमिशनर हेडमध्ये आपण कमिट्या तयार केल्या दुष्काळाचं गांभीर्य मोठं आहे मी मराठवाड्यात आत्ता मधल्या काळात गेलो सगळा शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला पिण्याचं पाणी नाही पाण्यात आता टँकर माफिया त्या ठिकाणी उभा झाला सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे आता त्याचं आपल्याला सिरियल उभं करावं लागेल पण जनतेला आव्हान आपल्याला करावं लागेल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात गरिबांच्या आत्महत्या या पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात निर्माण झालं ती लढाई आपल्याला उभी करावी लागली आज माननीय राज्यपालांची आपण वेळ घेतली होती सगळ्या खासदार सगळे आमदार आपल्याला तिथं जायचं आताच आपल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातून त्यांना वेळ मागितली गेली होती प्रदेश काँग्रेसकडून मागितली त्यांनी आज वेळ दिली नाही आम्ही त्यांच्या वेळ मागण्याच्या याच्यामध्ये आहोत पण मूळ प्रश्न आहे की आता राज्यपाल महोदयांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायला आपल्याला बाध्य करावं लागणार कारण की भयावह परिस्थिती आहे आम्ही परवा गेलो होतो अशोक पाटील पण इथं आहे आमच्याबरोबर आमचे आता खासदार कल्याण काळे साहेब होते इकडले सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि ज्या पद्धतीची जी परिस्थिती आहे ती फार भयावह आहे 75% भागामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे जनावरांना चारा नाही पिण्याचं पाणी नाही आणि अजूनही आचारसंहितेचं कारण सांगून सरकार या सगळ्या गोष्टीला लोकांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करत असेल तर बिलकुल काँग्रेस खपवून घेणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या या अडचणीच्या काळामध्ये काँग्रेसच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी आमचे सगळे खासदार आमदार सगळ्यांनी आता सगळ्या लोकप्रतिनिधी ही लढाई त्या लेवलवर लढायचं आणि जनतेला हिंमत देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे काँग्रेसकडून जनतेचा मोठा विश्वास या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून मी पण जनतेला आवाहन केलेलं आहे की जो विश्वास आमच्या काँग्रेस पक्षावर महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे त्या विश्वासाला तडा आम्ही कधी पडू देणार नाही संविधान लोकशाही वाचोच पण या महाराष्ट्राला पुन्हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांपर्यंतचा जो काही कारकीर्द काँग्रेसची होती त्या पुन्हा आपण त्याच पद्धतीचा एक महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा जे भ्रष्टाचारी व्यवस्था आज माहितीच्या माध्यमातून राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या भ्रष्टाचाराची कीड आता कायम संपुष्टात आणायची आणि या महाराष्ट्राला न्यायाच्या प्रवाहात आणायचं जी भूमिका राहुल गांधीजींनी मांडली की न्याय प्रक्रिया आता सुरू झाली पाहिजे सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्याच्यामधली आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातला आपल्या सगळ्यांना प्रयत्न करा मी आमच्या नवनिर्वाचित खासदारांना एवढंच सांगतो की आता आपण पहिल्यांदा जे निवडून आला सगळे खासदार आता मला असं वाटतं की आमचं सगळे नवनिर्वाचित खासदार आहे पहिल्यांदा खासदार आपण आजपासून तुमची रेस सुरू झाली 5 वर्ष कसे जातील याची गॅरंटीच नाही आहे असे लागतात की माहीतच नाही की शेवट निवडणुकीच्या काळातच 5वं आपल्याला वर्ष समजतं
आजपासून मतदारसंघामध्ये पक्षाच्या बळकटीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं अग्रेसर राहण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आपल्या समोर पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आपण पुढे जाऊ, जसं आजही आपल्याला सगळ्यात जास्त कमी जागा मिळून सुद्धा आपण सगळ्यात जास्त जागेत आपण निवडून आलो। आता जसं मगाशी उल्लेख केला मुकुलजींनी की आमची सांगलीची जागा असेल, भिवंडीची जागा असेल, अशा अनेक जागा ज्या 6-7 जागा ज्या आहेत, त्या 6-7 जागा ज्या आज हरल्या गेल्यात महाविकास आघाडीमध्ये। विशेष करून जी आमची जिथं कीर्तिकर जिथं उभा होता तिथं ती जागा आपण मागितली होती, 1 वर्षातही जागा आपण मागितली होती, पण आम्हाला त्या जागा दिल्या गेल्या। सध्या आम्हाला 6-7 जागा मिळतात, त्या जागेचा उल्लेख करत नाही, पण त्या मिळाल्या असत्या तर महाविकास आघाडीला फायदा झाला असता आणि मोदीच्या सरकारला आपल्याला अडचणीत आणण्यामध्ये अजून पुन्हा यश आलं। आज ठीक आहे, तरी आपण त्याच्यामध्ये मोदींना आता एवढं सोपं नाही आहे। वन वे करायचं जे चाललेलं होतं, सगळं देश माझा आहे ते गृहीत घेऊन चालत होतं, मी काही करेल तरी देश विकला तरी चालेल, त्याच्याचं संविधान संपवलं तरी चालेल, आता ते मोदींच्या हातात राहिलेलं नाही, कंट्रोल आलेलं आहे आणि म्हणून लढाई संपलेली नाही, लढाईला अजून तेज करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की निवडीचा आनंद तर आपण व्यक्त करतोय, जे हारलेत ज्या जागा, मी जसं मुकुलजींनी सांगितले की तुम्ही सांगितलं 16, पण आता आपण 13-14वरच चालू। माझ्या जे काही समीकरणं काही ज्या जिल्ह्यामध्ये जे आपण लोकसभेचे होते त्या 2-3 ठिकाणी झालं, तर जे त्याला दुरुस्त करून पोस्टमॉर्टम आहेत त्याच्यात खूप सारे, काही ठिकाणी खूप सारे पोस्टमॉर्टम पण करावं लागणार आहे, फार मोठी सर्जरी पण करावं लागणार आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्याला आता सुरुवात झालेली, आपल्याला ताकदीने लागायच्या 4-5 महिन्यांमध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणार आहे। खासदार झाला की मोठा माणूस होतो दिल्लीमध्ये, आता तुम्हाला कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी पुढे यावं लागणार आहे। त्यामुळे आपला काँग्रेसचा पंजा हा सगळीकडे दिसला पाहिजे आणि आपल्या सगळीकडे जागा निवडून आल्या पाहिजे, या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे। आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण पक्षासाठी आणि जनतेसाठी आपण नेहमी तत्पर राहाल असा विश्वास व्यक्त करतो। आणि उद्या आपल्या सगळ्यांना संध्याकाळी दिल्लीमध्ये, मुकुलजी कल दिल्ली का सब सांसद को दिल्ली कल शाम को, उद्या संध्याकाळी 6:30 वाजता कन्व्हेन्शन हॉल अशोका हॉटेल या ठिकाणी खासदारांची बैठक आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना, विशाल पाटील कालच जाऊन आले दिल्लीला, पण अजून पुन्हा आता बॅग भरूनच ठेवायची असते, खासदाराला बॅग भरूनच ठेवायची असते त्यामुळे आपल्या बॅगा म्हणजे आपल्या बॅगा म्हणजे कपड्यांच्या, नाही तर एकनाथ शिंदे सारख्या नाही एकनाथ शिंदे सारख्या नाही, आपल्या कपड्याच्या बॅगा त्या तयारच ठेवायच्या असतात। आणि पक्षाचे जेव्हा जेव्हा आदेश येतात त्या पद्धतीनं आपल्याला कामाला लागावं लागतं। उद्या संध्याकाळी 6:30 वाजता हॉटेल अशोकाच्या कन्व्हेन्स हॉलमध्ये आपली मीटिंग आहे। आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय राहुल गांधीजी, आदरणीय सोनिया गांधीजी सगळे त्या ठिकाणी त्या मीटिंगला राहणार आहेत। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आवर्जून तिथं उपस्थित राहावं लागणार आहे। त्यामुळे इथूनच आज दिल्लीच्या याच्यामध्ये, आता तुम्ही दिल्लीवाले झालात त्याच्यामुळे आता दिल्ली खासदार सगळे दिल्लीवाले झालेत ना, आता तुम्ही मुकुलजींच्या आणि रजनीताईच्या सानिध्यात गेलेत, आता आमच्या सानिध्यात नाही तुम्ही आता तर त्याच्यामुळे तुम्हाला सातत्यानं आता दिल्लीचं संपर्क राहील। महाराष्ट्रासाठी सातत्यानं मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो की आम्ही जे सरकार आता 2-3 महिन्याचं राहिलेलं आहे की त्यातून मला तर वाटतं त्यांनी राजीनामा द्यावा। आता परवा आमचे मित्र फडणवीसांनी सांगितलं होतं की मी जबाबदारी घेऊन राजीनामा देतो, तर आम्ही सांगितलं की एकनाथ शिंदेनी घ्यावं, कारण त्यांच्या विरोधातच आता जन्मत आहे महाराष्ट्राचं, पण हे लोक काही सत्ता सोडणार नाही। पण 2-3 महिने ही सरकार राहिली तरी आमच्या खासदारांची मीटिंग, विरोधी पक्ष नेते आमच्या खासदारांची मीटिंग दिल्लीच्या प्रश्नामध्ये
कारण की लोकसभेचं अधिवेशन आता बजेट अधिवेशन होणार. महाराष्ट्रातले प्रश्न, त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नाची सातत्यानं मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय सगळ्या सेक्रेटरीपासून मीटिंग लावायचं आणि आमच्या खासदारांची मीटिंग तिथं आपले लोक त्या मीटिंगमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करायचे. या पद्धतीचं योजना आम्ही पण स्वतः राहणार आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न सगळ्यात जास्त मांडण्याचं काम आणि ते सोडवण्याचं काम ते काँग्रेसचे खासदार म्हणून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातला हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा राहावा आणि जागरूक खासदार म्हणून आपली कारकीर्द भविष्यात जावी एवढीच मी तुम्हाला सदिच्छा देतो. पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या विचारांनी, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वाने आज महाराष्ट्राला, आपल्याला काँग्रेस पक्षाला हे ज्या पद्धतीचे आज इतके खासदार निवडून जातात आहेत हे खऱ्या अर्थानं त्यांची किमया आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो. पुन्हा विशेष करून रमेश चन्नीथला साहेबांचं आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की तिकीट वाटप हा सगळ्यात मोठा विषय राहतो, पण त्याला सोपं आणि साध्या पद्धतीनं ते केलं. नाही तर दिल्लीमध्ये इतकी लॉबिंग होते आपण आपसातच भांडत बसतो शेवटपर्यंत आणि ते झालं तिकीट येतं तिकडे झालं याला बनवा त्याला बनवा. पण यावेळेस तिकीट आपल्याला एखाद्या जागी सोडलं तर मला असं वाटतं की तिकीट प्रत्येक उमेदवाराला घरपोच देण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे खासदारकीची तिकीट एवढ्या साध्या आणि सरळ पद्धतीनं एकाच सोडली मी असं म्हटलं ना, तर एवढ्या साध्या आणि सरळ पद्धतीने हे पहिल्यांदा मुकुलजी झालेला. तुमचा त्रास आम्ही कमी केला आणि त्याचं कारण आहे ये रमेश चन्नीथला जी, इन्हें जिस तरह से महाराष्ट्र में प्रभारी कर ये संगठन को और सभी नेताओं को समझाकर एकमत बनाकर जिस तरह से ये टिकट बांटप हुआ है, ये पहली बार हुआ होगा महाराष्ट्र में कि सांसदों को जो हमारे उम्मीदवार थे उनके घर में टिकट देने की व्यवस्था. सतीश बाबू, आप तो नागपुर के हो, सब आपको पता है, नागपुर में पूरी दिल्ली में बैठ जाते थे आप, हमला एक इसके ऊपर. लेकिन इस बार ऐसा कुछ नहीं हुआ और ड्यू टू रमेश चन्नीथला साहब के नाम से तालियां बजना ही चाहिए, क्योंकि उनका सबसे बड़ा यहाँ पर ये रहा है जवाबदारी. मैं आदरणीय चन्नीथला साहब को, हमारे सभी सांसदों को आपके विचार और उनका और धन्यवाद. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.